आता बातमी सविस्तर। मुंबईतल्या नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये 2 तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे म्हणजेच अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता। त्याच सुमारास मीरा रोड भाईंदर परिसरातील एका व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि भान हरपून एकाच ठिकाणी एका अवस्थेमध्ये उभ्या असलेल्या तरुणाच्या व्हिडिओमुळे झॉम्बी ड्रग्स खरंच मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले का असा सवाल उपस्थित केला जात होता। या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच एनडीटीव्ही मराठीला काही धक्कादायक बाबी समजलेल्या आहेत। पाहूयात। एकाच जागी खिळून राहिलेल्या या माणसाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता। मीरा भाईंदरमधला हा व्हिडिओ हादरवून टाकणारा होता, कारण या माणसाची ही भयानक अवस्था झॉम्बी ड्रग्समुळे झाल्याचं बोललं जात होतं। मात्र पोलिसांनी यामागचं वेगळंच कारण सांगितलंय। तर झॉम्बी नावाचा कुठला ड्रग नाही, परंतु फॅन्टॅनिल आणि झायलॅझिन हे 2 औषधं असे आहेत की ज्यांचं मिश्रण केल्याच्या नंतर एक जे नवीन ड्रग तयार होतं किंवा नवीन मिश्रण तयार होतं, तर ते मिश्रणाचं सेवन केल्याच्या नंतर त्या माणसाची जी अवस्था आहे ती अवस्था एका झोंबीसारखी अवस्था होते। या तरुणाची ही अशी अवस्था झॉम्बी नावाच्या ड्रगमुळे नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या औषधामुळे झाली असल्याचे पोलिसांना कळाले आहे। या औषधामध्ये एक विशिष्ट प्रकारचा घटक असतो ज्याला प्रिगाबालिन असे म्हणतात। प्रिगाबालिन असलेली औषधं ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिली जाऊ शकत नाही। आता इथून खरी धक्कादायक बाब उजेडात यायला सुरुवात झाली। आमच्या प्रतिनिधींनी वांद्रे पूर्वेतल्या 4 दुकानांना भेटी दिल्या। इथे प्रेगाबालिन सारखे असलेले प्रेगाबिड हे औषध मागितलं आणि या औषधासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अत्यंत गरजेचं असतं। पुढे काय झालं तुम्हीच पहा। तारीख 21 एप्रिल, ठिकाण वांद्रे पूर्व, वेळ दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास। भाई प्रेगाबिड मिलेगा? प्रेगाबिड प्रेगाबिड सब्सिट्यूट है उसमें? हाँ, प्रेगाबालिन का कोई भी सब्सिट्यूट दे। अवेलेबल ही नहीं है उसका सब्सिट्यूट कोई? प्रेगाबिड आता था उसका माल छोटे माल ही नहीं आता। पहिल्या दुकानात माल संपला असल्यानं आम्हाला हे औषध मिळालं नाही, म्हणून आम्ही जवळच असलेलं दुसरं एक दुकान गाठलं। तारीख 21 एप्रिल, ठिकाण वांद्रे पूर्व, वेळ दुपारी 2:15च्या सुमारास। दुसऱ्या एका दुकानात आम्हाला हे औषध मिळालं। इतरही दुकानात सहजपणे मिळतंय का हे पाहण्यासाठी आम्ही तिसरं दुकान गाठायचं ठरवलं आणि इथला अनुभव त्याही पेक्षा जबरदस्त होता। अपने पास कौन सा देना है? कैप्सूल चाहिए। हाँ बराबर जाओ। हाँ ठीक है। अभी माल किस का है? अभी मंथन कुछ है? 8 से 9 बिना है, 300 है। हाँ डाल गया ना? कुछ नहीं है। दूसरे पहले तो किराया का लाया था। आणि बरोबर 380 रुपये। डिस्काउंट नहीं करेगा? बोला कि नाव का 300 कमी करून देतो। तुमचं नाव? एक ही ऐसे चाहिए। तो बिल मैपिंग करिए, कैश पे टिकट मैपिंग किधर है? 342 रुपये।
तिसऱ्या दुकानात आम्हाला हे औषध मिळालं आणि ते देखील कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय. दरम्यान अशा प्रकारची अनेक औषधं कोणत्याही औषधांच्या दुकानात डॉक्टरांच्या लेखी पत्राशिवाय मिळत असतील तर पूर्णपणे अयोग्य असल्याचं एफडीएचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी म्हटलंय. अशा दुकानदारांवर कारवाई सुद्धा होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी मृत्यू पण झालेले आहेत. पण होतं काय की एफडीएची यंत्रणा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि जे काही दुकानदार आहेत त्यांना मोकळं रान सोडते की ज्या अर्थी प्रेगाबालिनचा दुरुपयोग सध्या लक्षात आलेला. याचाच अर्थ की आपल्या राज्याला आयुक्त एफडीए नाही आहे किंवा तो नुसताच झोपलेला आहे. हे प्रेगाबालिन नेमकं आहे तरी काय, तर हे औषध प्रामुख्यानं फिट येत असलेल्यांना उपचारांसाठी महत्त्वाचं औषध आहे. नसांच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि चिंता कमी करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. प्रेगाबालिनच्या अतिसेवनानं नेमकं होतं काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. याच्या अतिसेवनानं तीव्र गुंगी येते, एकाग्रता नष्ट होते, शरीरावरील नियंत्रण राहत नाही, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. एवढंच नाही तर अतिसेवनानं मृत्यू सुद्धा होऊ शकतो. अंमली पदार्थ हे लपून छपून विकले जातात, त्यामुळेच ते महाग असतात. मात्र काही औषधं ही अतिप्रमाणात घेतल्यास अंमली पदार्थांसारखीच किंवा त्याहीपेक्षा जास्त नशा येते. ही औषधं कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय सर्रासपणे मिळणं ही चिंतेची बाब आहे. अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.